अमरावतीत विधान परिषद निवडणुकीच्या निकालाआधीच विजयाचे बॅनर झळकतायत। भाजपचे उमेदवार प्रवीण पोटे यांच्या विजयाचे बॅनर लागलेत। पोटेंचा सलग तिसऱ्यांदा विजय झाल्याचा बॅनरवर उल्लेख करण्यात आलाय। अमरावतीत काँग्रेसकडून हर्षजित देशमुख तर वंचित बहुजन आघाडीकडून निलेश विश्वकर्मा रिंगणात होते। अमरावती विधान परिषद निवडणुकीचा निकाल आज लागणार आहे। 8 वाजेपासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे, परंतु निकाल लागण्याच्या पूर्वी भाजपचे उमेदवार प्रवीण पोटे पाटील यांच्या विजयाचे बॅनर अमरावती शहरामध्ये लागलेले आहे। इरविन चौक अमरावती शहराचा मुख्य चौक आहे, खूप मोठा चौक आहे आणि या ठिकाणी तर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत असे मोठे मोठे बॅनर प्रवीण पोटे पाटील यांच्या विजयाचे लागलेले। अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये सलग तिसऱ्यांदा आमदारपदी भरघोस मतांनी निवडून आल्याबद्दल प्रवीण पोटे यांचं मनपूर्वक अभिनंदनाचे जे बॅनर आहे ते कार्यकर्त्यांकडून लागलेले आहे। खरं जर पाहिलं तर भाजपकडून प्रवीण पोटे पाटील आहे आणि काँग्रेसकडून हर्षजित देशमुख आणि वंचित बहुजन आघाडीकडून निलेश विश्वकर्मा हे 3 उमेदवार रिंगणामध्ये आहे। परंतु हर्षजित देशमुख हे रुग्णालयामध्ये दाखल झाल्याच्या नंतर त्यांच्याच नेत्यांकडून गंभीर आरोप त्यांच्यावर करण्यात आला। त्यानंतर शेवटच्या टप्प्यामध्ये ते अमरावती जिल्ह्यामध्ये कुठेही पाहायला मिळाले नाही। त्यामुळे प्रवीण पोटे पाटील यांचा विजयाचा मार्ग हा सुकर झाला आणि खरं जर पाहिलं तर प्रवीण पोटे पाटील हे सर्वाधिक मतांनी निवडून येतील असा अंदाजसुद्धा राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केलेला आहे। परंतु मतमोजणी सुरू होण्याआधीच प्रवीण पोटे पाटील यांचे विजयाचे बॅनर आपल्याला अमरावती शहरामध्ये पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन अमोल देशमुखसह प्रणय निर्वाण, ABP माझा, अमरावती।